छत्रपती शिवरायांचा वापर आता दुसऱ्या जातीला टॉर्चर करण्यासाठी केला जातो. स्वतःच्या स्वार्थासाठी अशी नालायक राजकारणी जमात एक तर महापुरुष वापरते आणि दुसरी जात वापरते. तुम्ही जर छत्रपती शिवरायांना मानताय, तुम्ही जर शाहू महाराजांना मानताय, तुम्ही जर फुल्यांना मानतायत, तुम्ही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही मानतायत, तर एक नेता दोनदा निवडून द्यायचाच नाही. तो जातीचा कितीही मोठा असो. पोथी पुराणं तोंडपाठ करण्यापेक्षा महापुरुषांचं चरित्र तोंडपाठ असलं पाहिजे. महापुरुष हे आजकालचे गड किल्ले आणि ते जर तुम्हाला सांभाळता येत नसेल तर तो समाज हरला, ती जात हरली आणि त्या जातीच्या त्या समाजाचं नैतिक पतन झालं, त्यांचं सांस्कृतिक पतन झालं. एका दगडात दोन पक्षी, एक तर तुमची तरुण पिढी गारद करणं आणि दुसरीकडे तुमच्या महापुरुषांचा तुमच्या डोळ्या देखत तुमच्याच हातून अपमान करणं, हे दोन हेतू त्यातून साध्य होतात. नमस्कार सर. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आज महाराष्ट्रामध्ये गावोगाव आणि तेही अगदी वादग्रस्त ठिकाणी उभं करण्याचं जे काम चालू आहे, या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलची आदराची, निष्ठेची, श्रद्धेची भावना आहे का या पाठीमागे कुठं राजकीय षडयंत्र आहे? नेमकं हे फायबरचे पुतळे उद्या 2-4 महिन्यामध्ये खंगतील, जीर्ण होतील, पण मग हे पुतळे असे जे की लवकरात लवकर जीर्ण होतील असे पुतळे बसवण्याच्या पाठीमागे नेमका हेतू काय आहे? यामागे राजकारण आहे की खरंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल प्रेम आहे? तुम्ही उल्लेख केला की छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे हे फायबरचे पुतळे आहेत आणि हे पुतळे एका रात्रीमध्ये बसवले जात आहेत, बरोबर. आता हे बसवतोय कोण हे फार महत्वाचं आहे. कुठल्या विचारधारेची पोरं बसवत आहेत, कोण त्याच्यामध्ये सहभागी आहे आणि कोण त्या मुलांना प्रेरणा देत आहे, यापर्यंत आपण पोचणं फार गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजाविषयी तुमच्या मनामध्ये अचानक असं काय प्रेम निर्माण झालं की डायरेक्ट तुम्हाला त्यांचे पुतळे बसवावे वाटायला लागले. पुतळे बसवणं वाईट नाही, त्याच्याविषयी कुणाला विरोध पण नाही, परंतु जितकं आपण देवाला पूजतो तितकंच आपण आपल्या महापुरुषांना देखील मानतो. आणि महापुरुष म्हणजे त्या समाजाचे, त्या राज्याची सगळ्यात मोठी संपत्ती असते, सगळ्यात मोठा खजिना असतो. आपले महापुरुष, आपले मानबिंदू आपल्याला सांभाळता आले पाहिजे. जर आपल्याला ते व्यवस्थित सांभाळता नाही आले तर अशा पद्धतीनं कुणीतरी विघ्नसंतोषी माणसं, वाईट विचाराची माणसं आपली ही महापुरुषांची संपत्ती लुटतात किंवा त्यांना बदनाम करतात किंवा आपले मानबिंदू पुढच्या पिढ्यांच्या मनातून संपून जातील, अशा दृष्टीनं षडयंत्र रचले जातात. मग आता तुम्ही म्हणाल की हे षडयंत्र पुतळे उभारणं आणि षडयंत्र कसं काय? तर मला सांगा की तुम्हाला पुतळा उभारायचा आहे, बरोबर आहे का नाही? तर तुम्ही तो फायबरचा पुतळा का उभारताल? कारण आपल्या पूर्वजांनी पाठीमागे ब्रांचचे पुतळे उभारले. कारण ब्रांचचे पुतळे किंवा पंचधातूंचे पुतळे हे शेकडो वर्ष, हजारो वर्ष टिकतात. त्यांना कुठलीही पुन्हा नंतर गंज चढत नाही, त्याची नासधूस होत नाही, त्याची विटंबना होत नाही. आता ह्या फायबरच्या पुतळ्याचं 4-5 वर्षाचं आयुष्य असू शकतं, 10 वर्षाचं आयुष्य असू शकतं. परंतु असं गृहीत धरा की एखाद्या पुतळ्यावरती उद्या जर वीज पडली तर त्या पुतळ्याचा एक तरी भाग अवशेष शिल्लक राहील का? म्हणजे संकट आहेत ना त्याच्यावरती. आणि फायबर म्हणजे काय असा फार मोठा धातू आहे का? तुम्ही फायबरचं एवढं तकलादू प्रेम शिवाजी महाराजांविषयी व्यक्त करता, इथंच त्या शिवाजी महाराजांची अवहेलना नाही. मग हे आपल्या पोरांना कळालं पाहिजे. मुळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभा करायचे, नंतर प्रशासनाच्या माध्यमातून पुन्हा ते पुतळे काढण्याची कारवाई करायची, तो मुद्दा वादग्रस्त करायचा, मग तिथं शिवप्रेमींनी यायचं, मग त्यासाठी वादावादी करायची, मग तिथं लाठीमार होणार. यामधून साध्य काय होतं? म्हणजे एक तर मराठ्यांच्या पोरावरती किंवा जे बहुजन समाजातील छत्रपती शिवरायांना मानणारा शिवप्रेमी वर्ग आहे अशा तरुणावरती गुन्हे दाखल होतील, त्यांना रट्टे खावा लागतील,
बरोबर. आणि पुन्हा ज्या जागेवरती एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला तिथून तो हलवणं म्हणजे त्याच्यासारखा अपमान नाही ना. तुम्ही राजाला हलवायला लागले ना एका जागेवरून, बरोबर. एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या खुर्चीत बसला आणि त्याला जर अचानक उठवलं तर त्याच्या मनाला खंत वाटते का नाही, अपमान वाटतो का नाही. आता इथं महाराज आहेत तुमचे, एकदा बसवल्यानंतर पुन्हा शासन त्यांना सहज उचलून नेत आहे बाजूला, म्हणजे तुम्ही काय करायला लागले, अपमान करायला लागले छत्रपती शिवरायांचा, बरोबर. आणि दुसरी गोष्ट, एकीकडं छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसवण्याचं असं फॅड सुरू केलं झालेलं आहे. ट्रेंड म्हणायचा आजच्या भाषेमध्ये, ट्रेंडिंगचा जमाना. म्हणजे यामागे तुम्हाला असं म्हणायचं की निष्ठा नाही, आदर नाही, यामागे शुद्ध राजकारणाचा हेतू आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? राजकारण हे नंतर आहे. हा, राजकारणाच्या अगोदर तुमचा समाज तुम्हाला म्हणजे काय की तरुण जे पोर आहेत ना, की त्यांना भडकवायचं, त्यांच्या मनामध्ये विष ओतायचं, बरोबर. आणि तेही तुमच्याच महापुरुषांच्या माध्यमातून. म्हणजे एकतर त्या पुतळा बसवताना कुठली विचारधारा नाही, मग पुतळा काढल्यानंतर त्या तरुणांच्या मनामध्ये काय होईल, विद्वेष, एकमेकाचा काय म्हणजे मत्सर, जातीय द्वेष निर्माण होईल, बरोबर. कारण त्या याचा अर्थ अप्रत्यक्षपणे कुठंतरी एका दगडात दोन पक्षी, एक तर तुमची तरुण पिढी गारद करणं आणि दुसरीकडे तुमच्या महापुरुषांचा तुमच्या डोळ्या देखत तुमच्याच हातून अपमान करणं, हे दोन हेतू त्यातून साध्य होतात. कारण पूर्वी कसं असायचं, दगड मातीचे डोंगरांचे किल्ले असायचे महाराजांच्या काळामध्ये, बरोबर आहे का. ती सगळ्यात मोठी संपत्ती असायची. आज जर कुठली संपत्ती असेल तर ती आहे महापुरुष. महापुरुष हे आजकालचे गड किल्ले, आणि ते जर तुम्हाला सांभाळता येत नसेल तर तो समाज हरला, ती जात हरली, आणि त्या जातीच्या त्या समाजाचं नैतिक पतन झालं, त्यांचं सांस्कृतिक पतन झालं. हे यातून म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीचं षडयंत्र आहे असं तुम्हाला म्हणायचं. आणि हे आपल्या लवकर लक्षात येत नाही. आणि त्याच्यामुळं तरुणांनी इथून पुढं पुतळा जर बसवायचा असेल तर त्या पाठीमागे कुणी बी असो, परंतु जे खरे शिवरायांचे मावळे आहेत, खरे शिवप्रेमी आहेत, त्यांना कोणी जरी आतून फुनगी लावली किंवा कुणी जरी म्हणलं की आता आपल्याला ह्या चौकात पुतळा उभारायचा आहे, तर त्यांनी अगोदर गाव विश्वासात घ्यावं, गावातली माणसं विश्वासात घ्यावी, ज्येष्ठ माणसांचा सल्ला घ्यावा. आणि जसं तुम्ही सप्ते घालता ना 10-10, 20-20 लाखाची, तसं एक वेळेस एका वर्षातून एकदा वर्गणी करा. तेवढ्या वर्गणीतून तुमचा ब्रांच छोटा येईल पुतळा, परंतु तो सन्मानपूर्वक आणि चांगला बसवा. पुढे भविष्यामध्ये महाराजांना जागा सोडावी लागेल किंवा त्यांची जागा बदलली जाईल, अशा गोष्टी करू नका. त्यांचा चबुतरा ज्यावरती तो पुतळा बसवायचा आहे तो मजबूत असला पाहिजे. कमीत कमी तो पुढच्या 50 वर्ष 100 वर्ष त्याला दुरुस्तीची गरज नाही पडली पाहिजे. अशा ठिकाणी आपल्या महापुरुषांना सन्मानपूर्वक बसवावं असं मला वाटतं. मला असं वाटतं की तुम्ही बघा की जर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीचं षडयंत्र असलं तरीही कोणतीही गोष्ट राजकीय मुळाशिवाय घडत नाही. राजकीय हेतू स्पष्ट असतो. यामध्ये नेमका लाभ कोणाच्या पदरात पडणार आहे आणि कुणाकडे आपल्याला, म्हणजे मुलं जरी आपली बहुजनांची असली तरी त्यांच्या पाठीमागं तुम्ही म्हणाले की मूळ शोधावं लागेल. हे मूळ नेमकं कुणी शोधायचं आता, आणि ही जबाबदारी कोणाची आहे नेमकी हे मूळ शोधण्याची? सगळ्यात महत्त्वाचं काय की ज्या बहुजन समाजातील वेगवेगळ्या संस्था आहेत, तरुण पोरं आहेत, तरुणांनी वाचन केलं पाहिजे. तुमचं छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम आहे तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास तोंडपाठ पाहिजे. पोथी पुराणं तोंडपाठ करण्यापेक्षा महापुरुषांचं चरित्र तोंडपाठ असलं पाहिजे. आणि तुम्हाला त्यातले बारीक बारीक प्रसंग माहीत असले पाहिजे. कारण ज्यावेळेस तुम्ही ते अभ्यासता त्यावेळेस तुमची तर्कबुद्धी विकसित पावते. त्या महापुरुषांचा विचार तुमच्या आत्म्यामध्ये, तुमच्या बुद्धीमध्ये वादळासारखा घुंगावत राहतो. मला म्हणायचं की हे कोण घडवतंय आणि का घडवतंय, बस मी तेच सांगतो. कारण जेव्हा ही पोरं तयार होतील त्यावेळेस त्यांना कोणी जरी ते घडवण्यासाठी प्रवृत्त करीत असलं तरी ते त्याचे बळी ठरणार नाही. काय, ज्यावेळेस माणसाकडे अज्ञान असतं, ज्यावेळेस माणसाला चरित्र माहीत नसतं, तर त्यावेळेस त्या चरित्राची तोडफोड होते. ते चरित्र तुम्हाला पाहिजे तसं तुम्हाला सांगितलं जातं, त्या चरित्रामध्ये भाकड कथा घुसवल्या जातात. याचं उदाहरण जर तुम्हाला पाहिजे असेल तर 2004 घडलेलं जेम्स लिनचं प्रकरण असेल. ते काय प्रकरण हे तरुणांनी आधी बघितलं पाहिजे.
की त्यामध्ये शिवचरित्राची बदनामी का करण्यात आलेली होती हे तुम्हाला कळेल. त्यानंतर कोरटकर असेल, त्यानंतर चिंदम असेल, त्यानंतर काळ्या टोपीवाला राज्यपाल असेल, अशी जी माणसं, सोलापूरकर असेल, राहुल सोलापूरकर असेल, ही माणसं ठराविक एकाच जातीची माणसं तुमच्या महापुरुषांना का बदनाम करतात याचा आधी शोध घ्या. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला असं म्हणायचं की तीच विचारधारा जी आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची या बदनामीचे षडयंत्र करत आली. नाही, मी ही जात म्हणत नाही, जात नाही त्या म्हणत, जातीमधली विचारधारा विकृती आणि त्या जातीमधली विकृत मनोवृत्ती हा जी आहे ना तीच वारंवार हा हल्ला मी करते. विचारधारा म्हणा, विचारधारा. मी ती जात नाही म्हणत आहे, मी तो वर्ण नाही म्हणत आहे. तर मी फक्त ती विचारधारा तीच आता हे घडून आणते असं आता तुम्हाला हे म्हणायचं का आहे. घडून आणते त्याचं कारण असं आहे की असं म्हणतात की साप मारला तर जिवंत मारावा, त्याला जखमी करून सोडू नये, असा तुम्ही ऐकलं असेल की नाही? हा बरोबर का नाही? असं एक पूर्वजापासून आपण ऐकत आलेलं आहे. त्याचं कारण काय माहिती का, की तो साप जर जखमी झाला तर तो तुमचा पिछा धरतो, डूक धरतो असं म्हणतो. बरोबर का? म्हणजे त्याच्यामध्ये तो एक गुण आहे की नाही माहीत नाही, पण प्रचलित, हा आणि तो मग नंतर तुम्हाला दंश करतो. बरोबर. मग जसं पशुमध्ये किंवा काही जीवामध्ये काही दुर्गुण असतात, तशा पशुवत मनोवृत्ती असलेल्या माणसामध्ये सुद्धा तसे काही गुण असतात. बरोबर. आणि मग काय होतं की ही सुडाची भावना जी शिवचरित्रामध्ये संभाजी महाराजांनी ज्या लोकांना हत्तीच्या पायाखाली मारलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याचं मुंडकं उडवलं, त्याचा सूड म्हणून त्यांचे वंशज आणि त्या विचारावरती असलेले विकृत विचारांची लोक आजही त्याच सुडाच्या भावनानं वागतात. आणि म्हणून 400 वर्ष झाले तरी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या कुळामधील संभाजी महाराज असतील, जिजाऊ असतील किंवा राजाराम महाराज असतील, म्हणजे तावडीमध्ये जो सापडेल तो बदनाम करण्याची संधी हे सोडत नाही. काय गरज आहे बाबा तुम्हाला, किंवा ते झाले 400 वर्ष. म्हणजे इथं आपण आपल्या आज्यानं काय केलं हे आपल्याला माहीत नाही, आजा कोण होता आपल्याला माहीत नाही, बरोबर आहे का नाही, पंजा कोण होता त्याचं कर्तृत्व हे आपल्याला माहीत नाही. परंतु ही माणसं 400 वर्ष जुन्या गोष्टी का उकरून काढतायत त्याचं कारण असं आहे की हे त्यावेळेसचा अपमान आजही मनामध्ये ठेवून तुमच्यावरती सूड उगवत आहेत. आणि तो सूड फक्त सूड म्हणून उगवायचा नाही, तर त्या सूडाच्या आडून पुन्हा तुम्ही गुलाम झाले पाहिजेत, पुन्हा तुम्ही दरिद्री झाले पाहिजेत, पुन्हा तुमच्यावरती शिवकाळामध्ये जशी लंगोट घालून शेतामध्ये कसायची वेळ होती, त्या काळामध्ये जसं मोगलांचे तुम्ही पायाखाली राहून त्यांच्या वेदना झेलीत होते, त्रास सहन करीत होते, तशी वेळ तुमच्यावरती यावी. इतकी वाईट मनोवृत्ती, इतकी वाईट प्रवृत्ती आजही माणसं जोपासवत आहेत मनामध्ये, आणि ती आज पुन्हा तुमच्यावरती वेळ यावी अशी सदिच्छा ते बाळगत आहेत. बरं, आता हे चिखला गावामधलं प्रकरण घडलं, तिथं रातोरात पुतळा बसवला, हो, पुन्हा नंतर भूम परांडे तिथं वंजारी समाज विरोधामध्ये गेला. बरोबर. त्या पुतळ्याला विरोध नव्हता म्हणे, आणि शिवाजी महाराजांनाही कोणाचा विरोध असण्याची गरज नाहीये. तिसरीच गोष्ट भूम परांड्यामध्ये घडली, तिथं दलित समाजामध्ये कुठंतरी अस्वस्थता निर्माण झाली, तो विरोधामध्ये आला. मुस्लिमांना आपण अगोदरच विरोधामध्ये घातलंय, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपण त्यांना हिंदुत्वाच्या नावाखाली आतापर्यंत त्यांना शिव्या देत आलोय. आणि आता आजची जी घटना आहे की अंजनगावला जे धनगर समाजाचं ग्रामदैवत म्हटलं जातं, तो खेलोबा म्हणून, त्याच्या तिथे आता वादग्रस्त कोण खरं कोण खोटा हा दुसरा, पण तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवून आता आपण धनगर समाजाला सुद्धा मराठ्यांच्या विरोधामध्ये नेऊन घातलंय का? म्हणजे या पाठीमागे कुठंतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या फायबरच्या पुतळ्याच्या आडून मराठा समाजाचं महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय प्राबल्य उद्ध्वस्त करण्याचा काही कट किंवा हेतू तुम्हाला यामध्ये दिसतोय का? छत्रपती शिवरायांच्या काळापासून फितुरांची जी प्रवृत्ती आहे आणि अशी काही लोक आहेत ती आहेतच. म्हणजे ते काही एका जातीचे समाजाचे नसतात, ती प्रवृत्तीच असते. फितूर, लालची लोक, तर तशी प्रत्येक जातीमध्ये अशी लालची लोक आहेत. आणि हे अशी लालची लोक कुठल्या तरी राजकीय पक्षांचे, राजकीय नेत्यांचे हस्तक असतात. मी मगाशी म्हटलो की समाजाचे महापुरुष हे आजचे गडकिल्ले आहेत, बरोबर.
आणि त्यानंतर एखादी ठराविक जात म्हणजे जहागिरी आहे आजच्या काळामध्ये. आता जे प्रत्येक नेते आहेत का, तर त्या त्या जातीचे नेते म्हणून उदयाला पावतात आणि गर्वानं मिरवतात की मी ह्या जातीचा नेता आहे. मी कुठल्याही जातीचं नाव घेणार नाही, परंतु नेता आहे की नाही? बरोबर. आणि मग मला सांगा की तुमची जात म्हणजे तुमच्या बापजाद्यांची जहागिरी आहे का, की जातीनं तुमचं ऐकलं पाहिजे? मग हे नेते काय करतात माहिती का, त्या जातीवरती वर्चस्व गाजवण्यासाठी त्या जातीतून लायक जरी असला आणि किती जरी बुद्धिमान असला तर दुसरा माणूस वरती येऊ देत नाही. त्याला संपवतात, त्याला तिथून हे करतात आणि स्वतःचं प्राबल्य त्या जातीमधून निर्माण करतात. म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी अशी नालायक राजकारणी जमात एक तर महापुरुष वापरते आणि दुसरी जात वापरते. तुम्ही जसं म्हटलात तसं छत्रपती शिवरायांचा वापर आता दुसऱ्या जातीला टॉर्चर करण्यासाठी केला जातो. मग यामध्ये छत्रपती शिवरायांचा वापर करणारे आणि छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून दुसऱ्या जातीला उद्वेषित होण्यासाठी प्रवृत्त करणारे दोन्हीकडचे पण कारणीभूत आहेत. म्हणजे यांनी काय करायचं, एका जातीच्या नेत्यांनी की महाराज पुढे करायचे आणि त्यांनी त्याची जात उचवायची. म्हणजे इथं जाती एकत्र येऊ दिल्या जात नाही. आपण आता स्वातंत्र्य मिळालेले लोकशाहीमध्ये आहोत. जाती व्यवस्था संपविण्याच्या आणि त्या गाळण्याच्या विचारधारेवर शाहू फुलेंच्या विचारांना आपण मानतोय. एकीकडं म्हणजे त्यांचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडं त्यांच्याच विचारांचं हरण करायचं, अशी ही तक्कलादू आणि द्विधा मनस्थितीचे हे नेते आहेत. म्हणून याच्यावरती सगळ्यात सोपं सोल्युशन एकच आहे. तुम्ही जर छत्रपती शिवरायांना मानतायत, तुम्ही जर शाहू महाराजांना मानतायत, तुम्ही जर फुल्यांना मानतायत, तुम्ही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही मानतायत, तर एक नेता दोनदा निवडून द्यायचाच नाही, तो जातीचा कितीही मोठा असो. कारण तुम्हाला लोकशाही कशासाठी दिली, की वारंवार निवडून या आणि आमच्यावरती राज्य करा. म्हणजे राजाचा मुलगा राजा व्हायचा, अगदी त्या पद्धतीनं एखाद्या घराण्यातल्या अनेक त्यांच्या नातवांपर्यंत 3-3 पिढ्यापर्यंत राज्य करायचं. मग ही माणसं लायक आहेत की नाही, अभ्यासू आहेत का नाही, त्यांना समाज सुधारायचा आहे का नाही, याचं कोणीच बघत नाही ना. त्याचा पैसा बघितला जातो, त्याची सत्ता बघितली जाते. निवडणुका तर आजकाल पूर्ण बाटलेल्याच आहेत, पैशाच्याच जोरावर चालत आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं की जातीमधले जातीचे नायक असलेले नेते संपवा, समाज बरोबर एकत्र येईल आणि चांगल्या वळणावरती जाईल. कारण जात ही आमच्यामध्ये हे नेते वैर निर्माण करण्यासाठी आणि स्वतःचं राजकारण पुढे नेण्यासाठी आजकाल काम करतायत. मला सांगा, जर जातीचे नेते जर एवढे तुमचे जातीचे प्रेमळ असतील, जातीचे सुधारक असतील, तर आज 40-50 वर्ष झालं काही नेते त्या जातीचं म्हणून मिरवत आहेत, तर मग त्या जातीतल्या लोकांवर मधलं दारिद्र्य संपलंय का? त्या जातीच्या लोकांमधल्या शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या आहेत का? त्या जातीच्या लोकांमधले त्या शिक्षणासाठी त्यांची वणवण थांबली आहे का? त्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत का? त्यांच्यामधली बेकारी संपली आहे का? मला सांगा की त्यातले एकही तुमचे मूलभूत प्रश्न सुटलेले नाही. मग जात म्हणून ह्या नेत्यांनी तुमच्यासाठी काय केलं हे आधी आत्मपरीक्षण करा. आणि या लोकांना आहेत ना, जातीमध्ये नवीन पिढ्या उदयाला येत आहेत, नवीन विचार उदयाला येत आहेत, नवीन जेनझींचं युग आहे, अत्यंत हुशार प्रगल्भ तरुण पोरं उदयाला येत आहेत. त्यांना येऊ द्या राजकारणात, नवीन लोकांना येऊ द्या. राजकारण म्हणजे तुमचा व्यवसाय नाही. राजकारण जर व्यवसाय आहे तर मग अशा व्यावसायिकांना तुम्ही संपविलं पाहिजे. कारण हे जर व्यवसाय असेल तर मग ती लोकशाही असू शकत नाही. त्यांचं जर हे करिअर असेल तर हे करिअर लोकशाहीमध्ये अपेक्षित नाही. अनेक नेते हे काय करतात माहिती का, राजकारण म्हणजे माझं करिअर आहे असं वावरतात. माझं करिअर संपेल. तुम्ही ऐकलं असेल. अरे तुम्ही लोकशाहीचे पाईक आहात का तुमच्या व्यावसायिकरणासाठी राजकारणाचा उपयोग करून घेतायत, हे लोकांनी ओळखलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला निश्चित माझे काही बोल कटू वाटतील, तुम्हाला काही माझे शब्द रुचणार नाही, परंतु हे आजचं वास्तव आहे. आणि तुम्ही जर बदलले नाही तर पुढचा काळ कठीण आहे. लक्षात घ्या, तुमच्या हातून जमिनी जाणार आहेत, तुमच्या हातून पाणी जाणार आहे, तुमच्या हातून अन्न जाणार आहे, आणि आरोग्य सेवा आणि शिक्षण व्यवस्था तर आजच गेलेली आहे. पुढं हे नेते तुम्हाला हातात कोटोरा घेऊन संपविण्याच्या तयारीत आहे. परत जाता जाता सर,
की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या संख्येवर त्यांचं मोठेपण अवलंबून आहे का? आणि जर ते नसेल तर तुम्ही हे जे तरुण आहेत त्या तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा काय संदेश द्या की जो छत्रपती शिवाजी महाराजांचं सामाजिक ऐक्य किंवा त्या प्रतिमेला त्यांनी जोपासायला हवं, यासाठी तुम्ही थोडक्यात काय संदेश द्या? पहिला संदेश, छत्रपती शिवरायावरती सरकारचं जर प्रेम असेल तर सरकारनं छत्रपती शिवरायांच्या वतीनं दरवर्षी शिवजयंतीला एक भव्य अशी प्रत्येक वर्गासाठी, म्हणजे शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एखादी सामान्य ज्ञान स्पर्धा शिवचरित्रावर ठेवावी आणि त्याच शिवचरित्रामधून त्या स्पर्धेत जे विद्यार्थी गुण मिळवतील, प्रावीण्यात येतील, त्यांना त्यांच्या नावानं शिक्षणासाठी भरघोस अशी शिष्यवृत्ती देण्यात यावी. कारण छत्रपती शिवरायांनी शेवटच्या कार्यकाळामध्ये शिक्षण आपल्या राज्यात मुलांना मिळावं म्हणून रायगडावरती छापखाना आणण्याचा आणि पुस्तक निर्मितीचा संकल्प त्यांनी केलेला होता. त्यांचा शेवटचा संकल्प सरकारनं पूर्ण करावा. आणि दुसरी गोष्ट की ज्या मुलांना, विद्यार्थ्यांना छत्रपती शिवराय आपल्या खरे आदर्श वाटत आहेत तर त्यांनी एक काम करावं. पहिलं काम, छत्रपती शिवराय कुठल्याही जातीचे नव्हते, धर्माचे नव्हते, तो विचार त्यांनी बाळगावा. दुसरी गोष्ट, छत्रपती शिवराय हे कोणावरतीही दाबदडप करणारे, गरिबांना लुटणारे किंवा महिलांवरती अत्याचार करणारे नव्हते, बरोबर. आणि मग त्यांचा दुसरा विचार आचरणात आणायचा असेल तर दुबळ्यांना मदत करा, महिलांना माता भगिनी माना. आणि तिसरी गोष्ट, छत्रपती शिवराय हे कुणापुढंही झुकणारे नव्हते. वाईट प्रवृत्तीच्या राजकारणाला त्यांनी कधीही थारा दिला नाही. त्यांनी आपल्या राज्यामध्ये जहागिऱ्या वतनदाऱ्या वाटल्या नाही. जो पक्ष वतनदाऱ्या वाटतो, जो पक्ष जहागिऱ्या सांभाळतो, असा पक्ष, असा नेता आपला नाही. त्या पक्षाला, त्या नेत्याला आपल्या आयुष्यातून काढून टाकणे आणि मानवता रुजवण्यासाठी जो व्यक्ती या विचारावर येऊन राजकारण करत असेल, मग तो पक्षाचा असो अथवा नसो, तो आपला शिवरायांचा मावळा आहे असं समजून त्याच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे, असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद.